व्हिडिओ काढतो आम्ही. जेव्हा जागेवाला गणपती गजानन महाराज सगळी पुन्हा आम्ही आता मित्रपरिवार चाललो अष्टविनायक दर्शनला. तर सगळ्यांना सुखरूपने आता सुखरूप परत घरी या आणि काही इडापिडा असेल तुझ्या पोटाची घाल आणि कोणाला काही दुखलं मागलं हे करू नको आणि सगळ्यांना सुखरूप घरी आण रे महाराजा. गणपती बाप्पा तर फायनली आमची अष्टविनायक राईड वर्षभर प्लॅनिंग केल्यानंतर फायनली सुरू झालेली आहे. तुम्हाला तर माहिती आहे मित्रांची प्लॅनिंग कशी असते. तर आम्ही आता इथून मुंबई ते अष्टविनायक करणार आहे. तर आम्ही कसं करणार आहे काय करणार आहे ते मी तुम्हाला जसं ब्लॉग पुढे जाईल तसं सांगत जाईल. आमचा पहिला गणपती करायचा तर लेण्याद्री ठरलं कारण की तो मुंबईपासून 190 किलोमीटर अंतर आहे. मित्रांची ट्रिप कशी असते बाईक ट्रिप कशी असते जर तुम्हाला बघायची असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. आम्ही अक्कलकोट मारला त्याला विचार. अक्कलकोट अक्का लावड्या तू काय मला सांगतो विचार. आणि ते तर अक्कलकोटचा हा डब्बाच मला तुटलेला विचार आणि हा मागे बसलेला याने पण त्या डब्बा बसलेला. काय चुकी आहे म्हणजे तो असा एकदम बसणार रोड आहे ना. गाडी डब्बा दिला कशा टेकालाच दिलाय ना. आणि मित्रांनो हा व्हिडिओ मी खूप रॉ ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात सर्व काही आहे तुम्हाला सर्व काही अनुभवायला भेटेल याच्यामध्ये. 20 मिनिटं झाली आम्ही उभे आई धावाड्या 20 मिनिटं नाही तू काय कामाचं नाही. तू काय तुझा आईची गाणी दाखवतो तू आई धावा तुला कळत नाही त्याच्यामध्ये कळत नाही तुला लवड्या. आणि आपण मित्रांबरोबर करतो ती ट्रिप अशीच असते. त्यात आपण किती बोललो शिव्या नका देऊ हे नका करू तरी ते मित्र तेच करणार. त्यामुळे तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही. मला वाटेतच पहिलं दर्शन माऊलींचं झालेलं आहे. थोडंच पुढे गेल्यावरती छत्रपतींचं पण दर्शन झालेलं आहे. ते करून आम्ही नाश्त्याच्या ब्रेकसाठी थांबलो. मी तुम्हाला सगळं सांगेन की आमचा किती खर्च झाला काय झालं. आम्ही वन डे ट्रिप आमची वन डे नाही होणार तशी एक नाईट स्टे करून आम्ही दुसऱ्या दिवशी मुंबईला निघणार आहोत. पण पहिल्या दिवशी आमचे किती ते बघू. आता ह्याला कोणीतरी खायला द्या रे. तसं आम्ही ब्रेकफास्ट करून मग आमच्या पुढच्या राईडला निघालो. पुढे जाता जाता एक मस्त गाव आम्हाला लागलं. त्या गावाच्या आजूबाजूचं निसर्ग बघून आम्ही ठरवलं असं की पुढे जाऊन कुठेतरी चांगल्या स्पॉटवर थांबूया म्हणून. तर आमच्या इथे कुठे ब्रेक घ्यायचा विचार नव्हता. आम्ही पुढे जाऊन एका मस्त चांगल्या ठिकाणी थांबलो. व्ह्यू खूप भारी होता तुम्ही बघू शकता. तिथून पुढे गेल्यावरती आम्हाला अजून एक मस्त व्ह्यू दिसला. त्याच्यामध्ये असं वाटत होतं सह्याद्रीने पांढरी चादर ओढलेली आहे. खूप भारी वाटत होतं. इथं हवा पण खूप चांगली होती. पावसाचं काय वातावरण नव्हतं. तर तुम्हाला अष्टविनायक मंदिराबद्दल सांगायचं झालं तर अष्टविनायक हे महाराष्ट्रातील 8 मानाचे व प्रतिष्ठित गणपतीची देवळे आहेत आणि तेच आम्हाला कव्हर करायचे आहेत 2 दिवसात. असं करता करता आम्ही आमच्या पहिल्या गणपतीला पोहोचलो आहे लेण्याद्री गिरिजात्मक गणपतीला. रस्ता राहिला We are reaching at first destination at Ozar and we are ओझर नाही लेण्याद्री. लेण्याद्री लेण्याद्रीच्या नंतर ना पहिले लेण्याद्री गणपती कुठे आहे. ओझर याच्या नंतर आहे. लेण्याद्रीला आलोय गणपती लेण्याद्रीला आलो ह्याच्यात ओझर. अरे हा लेण्याद्रीच गणपती. त्याला माहिती नाही आपण कुठे आलाय. हिसाब किताब करने गए हुए तो बाथरूम मधलं हे वाटतं तो काउंटरवर बसतो ना.
हे भाई 2 रुपये दे. 2 रुपये नाही नाही तो कसा लावा बोलतो हाल पाट चल पटपट. आम्ही मोची लोक जरा अष्टविनायकपैकी 6वा गणपती येणाद्रीचा श्री गजानन किल्ले शिवनेरीच्या सानिध्यात जुन्नर तालुक्यातील प्राचीन जुन्नर लेणींच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर श्री गिरिजात्मक गणेशाचे स्वयंभू स्थान आहे. या मंदिरापर्यंत जाण्यासाठी डोंगरावर सुमारे 400 पायऱ्या आहेत. त्या पायऱ्या चढून आम्ही वर गेल्यावरती सुंदर डोंगरावरती असे नक्षीकाम केलेले आढळते. तसेच मंदिराच्या आवार परिसरात गेल्यावरती एकदम मन प्रसन्न होऊन जाते. गिरिजात्मकाचे दर्शन घेऊन आम्ही निघालो आमच्या दुसऱ्या डेस्टिनेशनला ओझरला. ओझर गिरिजात्मकपासून 11 किलोमीटर अंतरावरती आहे. लेण्याद्रीपासून ओझरपर्यंत जायला तुम्हाला हार्डली 20 ते 25 मिनटं लागतील. रस्ताही खूप चांगला आहे त्यामुळे तुम्ही लवकर पोहोचू शकता. अष्टविनायकपैकी ओझरचा विघ्नेश्वर हा 5वा गणपती आहे. येथे श्रीची मूर्ती लांब रुंद असून अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्वराला ओळखले जाते. श्रीच्या डोळ्यात माणिक असून कपडा हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगळ मूर्ती असलेले श्री गणेश विघ्नांचे हरण करतो म्हणून या गणपतीला विघ्नेश्वर म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे. मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी बांधकाम असून मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. कुकडी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर एक जागृत स्थान आहे. तर इथे आम्ही ओझरच्या विघ्नेश्वराचे दर्शन घेऊन आम्ही तिकडून रांजणगावला निघालो. रांजणगाव ओझरपासून 65 किलोमीटर अंतरावरती आहे. हा आमचा 3रा गणपती होता पण तो अष्टविनायकमध्ये 4थ्या क्रमांकावर. या गणपतीला महागणपती असे म्हणतात. हे गणपतीचे स्वयंभू स्थान आहे. पुणे अहमदनगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे. या गणपती संदर्भात एक दंतकथा अशी आहे. त्रिपुरासूर या दैत्य शिवशंकरांनी काही शक्ती प्रदान केल्या होत्या. या शक्तीचा दुरुपयोग करून त्रिपुरापुरासूर व लोक पृथ्वीलोक येथील लोकांना त्रास देऊ लागला. शेवटी एक वेळ अशी आली की शिवशंकराला श्री गणेशाचे नमन करून त्रिपुरापुराचा वध करावा लागला. म्हणून या गणपतीला त्रिपुरा वेद असे महागणपती म्हणून ओळखले जाऊ लागले. हा गणपती अष्टविनायकपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप म्हणून पण ओळखला जातो. महागणपती डाव्या सोंडाचा असून गणेशाला कमळाचे आसन आहे. इथे एक ट्रिप करायला वर्ष लावलं. त्या ट्रिपमध्ये तुम्ही दुसऱ्या ट्रिपची प्लॅनिंग करता म्हणजे तुम्ही खरोखर ट्रिपमध्ये जा. दोन दिले 2 मागवले. हा मग 4 झाल्यात त्या भाव आहे. पुढे आम्ही रांजणगाववरून थेऊरच्या चिंतामणीला निघालो. हा गणपती रांजणगाववरून 60-65 किलोमीटर अंतरावरतीच आहे. अष्टविनायकपैकी थेऊरचा श्री चिंतामणी हा 2रा गणपती आहे. चिंचवडचे सत्व पुरुष श्री चिंतामणी महाराज देव यांनी सुमारे 40,000 रुपये त्यावेळी खर्च करून हे मंदिर बांधले.
दर्शन करून झाल्यावरच मंदिराच्या समोरच राहण्याची उत्तम सोय आहे. तिथेच तुम्ही त्यांना सांगून तुमच्यासाठी खाण्याची सोय करू शकता आणि खाणे त्यांच्या घरगुती पद्धतीनेच असतं. उत्तम जेवण होतं. तुम्हाला 150 रुपयात अनलिमिटेड खायला भेटेल तिथे. तुम्ही काय सांगाल ते तुम्हाला ते बनवून देतील. राहण्याची आणि खाण्याची उत्तम सोय होती. मंदिराच्या समोरच हॉटेल आहे. बँगलोर गेलो ना, एवढी धमाल गेली ना भ्यांच्या कोंबडा आरोरा एवढी धमाल गेली. फक्त भजीला भजीला कुठे पाठवायचं तर पाठच्या डाळी पाठच्या ती राहू दे की बंद करू. गाडी टाक तुझ्या